उडे बाई त्या कुरकुरी घेऊनच मार उडी मारतो का कुरकुरी तुझ्या सोबत येतील. टोपी इथे घ्यायची का चालेल ती याची टोपी. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय. मी सुदर्शन गुजर, तुमचं आमच्या व्लॉगमध्ये आज स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला फिरायला. महाबळेश्वरला चाललो आता आम्ही. आता म्हणजे जवळपासच आहे, आता एक 10-20 किलोमीटर आहे अजून महाबळेश्वर. आता आम्ही चाललेलो आहे, बघू आता. आमची गँग पण आहे, तुम्हाला दाखवतो मी. इकडे थांबली ती वरती. आम्ही सध्या आता महाबळेश्वरमध्येच आहे. एक 10-20 किलोमीटर राहिले अजून. हे बघा आमची गँग आवरली. हे बघा आवरलं आता सगळ्यांचं. यो साहिल मुळीक, महेश सातपुते. तर आम्ही आता निघतोय, दाखवू पुढं तुम्हाला सगळं. आम्ही आत्ता आलेलो आहे महाबळेश्वर मंदिरात, बघू शकता तुम्ही. आता वर चाललो आहे मंदिरात, दर्शन घेईन. गर्दी नाही दिसत, एवढी गर्दी नाही दिसत. याच्यावरती पूर्णपणे लिहिलेलं आहे की महाबळेश्वर मंदिराची उत्पत्ती कथा वगैरे सगळं व्यवस्थितपणे एकदम लिहिलेलं आहे. वाचू शकता तुम्ही इथं. हा आहे महाबळेश्वरच्या महादेवांचा फोटो, जी की खूप मस्त आहे. तुम्ही पाहत असतानाच त्या मूर्तीच्या प्रेमात पडसाल, एवढा भारी आहे. महाबळेश्वर मंदिर आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही बाहेर आलेलो आहे. हे महाबळेश्वर मंदिर. असं म्हणतात की महाबळेश्वर हे नाव या मंदिरामुळेच पडलेलं आहे. या मंदिराचंच नाव महाबळेश्वर आहे, म्हणजेच महादेवाचं नाव आहे ते. त्याच्यावरूनच महाबळेश्वर असं नाव पडलेलं आहे त्या मंदिराला आणि त्या जागेला पूर्ण. व्हायरल झालेल्या गोष्टी. चालेल टोपी इथे घ्यायची का चालेल ती याची टोपी. आता आम्ही निघालोय महाबळेश्वर मंदिरातनं. आता जाणार आम्ही पहिलं बघतो आता विना गार्डन किंवा मग विना लेक किंवा मॅप्रो गार्डन, त्या दोघांपैकी एक ठिकाणी कुठं जातो पहिलं. आता सध्या निघालोय आम्ही सगळे. आता कृष्णाई मंदिरला चाललोय आम्ही. आता कृष्णाई मंदिर म्हणून आहे, चांगलं मंदिर आहे खूप. आम्ही चाललो कृष्णाई मंदिरला. आता आहे बरोबर. उन्हाळ्यामध्ये अजून गार राहतं. फोटो शूटला भारी आहे. हां लय फोटो घेतले असते नी. असा आपला गेटअप आहे आजचा. हे कृष्णाबाई मंदिर आहे. असं म्हणलं जातं की कृष्णदेवाचा उगम या मंदिरापासूनच झाला होता. हे खूप जुने आणि प्राचीन मंदिर आहे. जवळजवळ हे 5,000 वर्षापूर्वीचं मंदिर असावं. तिथून श्रीकृष्णदेवाचा उगम झाला होता. हे पाहू शकता तुम्ही. आतमधून पण खूप छान मंदिर आहे, पण आतमधून काय आम्हाला फोटो घेता आला नाही. ते काकांनी काय आम्हाला फोटो घेऊन दिला नाही आतमध्ये. पण खूप छान मंदिर आहे आतमधून सुद्धा.
हे आहे महाबळेश्वर हिल स्टेशन, जे की खूप उंचावरती आहे. इथलं खाली बघितलं तरी भीती वाटत आहे. खूप उंच आहे. महाबळेश्वर हिल स्टेशन म्हणतात त्याला. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे खूप. चालू आहे पोटात. दुसरा मेंबर पोटात चालू आहे. आम्ही आता केट्स पॉईंटला आलेलो आहे महाबळेश्वरमध्ये, बघू शकता. आरती नदीची तिकडनं येते. असा पॉईंट आहे. लई आहे तिथे 2 गेले. वरनं बाहेर दिसून अजून इथनं बाहेर दिसते बघ. लय हेडे पण याला. लय मारण्याची हाईट आहे. केवढे बाई सायला इथनं उडी मारतो का सायल्या? कुरकुरे सकट मार. लय हेड देऊन ठेवली. एखाद्याने तेवढी मारली इथलं तर काहीच राहायचं नाही. सायला कुरकुरी घेऊनच मार उडी मारतो का? आणि कुरकुरी तुझ्या सोबत येतील. आता आम्ही मॅप्रो गार्डनला चाललोय. मॅप्रो गार्डनला चाललोय आम्ही. मॅप्रो गार्डन हे एवढे मारायचे मोकर. चाललोय आम्ही आता मॅप्रो गार्डन मध्ये. काय शेळी तर काहीतरी दिसतंय बरं का. काय निघते 1-2 इन काहीतरी आहे का. 150 रुपये. काय नाही ती त्याची काय माहिती. वर जर बघ खाली बसलेलं पाणी तर बघ खाली पाणी असते. मिसाला लागला की बांध घेतलं की असं वरती उडते ना. ओरिजिनल पाहिजे तुम्ही मॅप्रो गार्डन. इकडं मॅप्रोचे रेस्टॉरंट आहेत मॅप्रो गार्डनचे. इकडं त्यांचं प्रोडक्ट आहेत सगळे मॅप्रोचे, काय काय बनवतात ते सगळे प्रोडक्ट. सगळे प्रोडक्ट वगैरे इथे आहेत. इकडे खाली आहे काय? इकडनं असेल. विशिंग वेल. ते बघू शकता तुम्ही मॅप्रो गार्डन मध्ये पूर्ण ठिकाणी स्ट्रॉबेरी पिकलेली आहे. स्ट्रॉबेरीची शेती आहे. इथं जवळपास सगळे शेतकरी स्ट्रॉबेरी पिकवतात. त्यामुळेच सर्वात जास्त प्रोडक्शन महाबळेश्वरमध्येच होतं स्ट्रॉबेरी. आम्ही आता मॅप्रो गार्डन मधून निघालेलो आहे. आता आम्ही चाललोय टेबल पॉइंट विनायकला. तिथे आम्हाला आता हॉर्स रायडिंग करायची. तर सगळ्यांचं असं ठरलेलं आहे की तिथे आता काळा घोडा घ्यायचा, ब्लॅक हॉर्स घेऊन रायडिंग करायची, जम्प वगैरे मारायची आणि फोटो वगैरे काढायचे असं ठरले. आता बघू काळा घोडा भेटतोय का तिथं.
शेवटपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि असेच नवनवीन ब्लॉग आम्ही आता घेऊन येणार आहे. डेली ब्लॉग अपलोड करणार आहे. तर डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.